श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही सुवर्ण खरेदी किंवा मोठ्या गुंतवणुकीची संधी शोधत आहात तर थांबा, कारण 2026 या वर्षातील पहिला आणि अत्यंत शुभ असा गुरुपुष्यामृत योग लवकरच येत आहे. असा योग जो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीची पहाट घेऊन येईल. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार हा दिवस अत्यंत खास आहे. पंचांगानुसार गुरुपुष्यामृत योगाची वेळ सकाळी हा योग सुरू होत आहे 6:03 सूर्योदयापासून आणि योगाची समाप्ती दुपारी 4:55 होणार आहे. म्हणजेच 23 एप्रिल रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा काळ सोने खरेदी आणि नवीन सुरुवातीसाठी अमृत सिद्ध होणार आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानलं जातं आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवार येतं तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग. या मुहूर्तावर केलेली गुंतवणूक कैक पटीने वाढते. सोने खरेदीसाठी हा वर्षातील सर्वोत्तम मुहूर्त आहे. नवीन व्यवसाय, वाहन खरेदी किंवा गृह खरेदीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक ठरतो. या शुभ दिनी लक्ष्मी पूजन करा, श्रीयंत्राची पूजा करा आणि शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचे दान करा. लक्षात ठेवा, हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. पुष्य नक्षत्राला सर्व 27 नक्षत्रांमध्ये राजा मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि भरभराट देणारे असते. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अमृतासारखी फलदायी असते, म्हणून याला गुरुपुष्यामृत म्हणतात. या मुहूर्तावरती केलेले कोणतेही काम, गुंतवणूक अधिक पटीने आपल्याला फळ देते, त्यात वृद्धी होत असते. कठीण कामे मार्गी लावण्यासाठी आणि नवीन उद्योगाचा पाया रचण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असतो. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून माता लक्ष्मीला पुष्य नक्षत्र यांचा जवळचा संबंध आहे. पौराणिक कथांनुसार माता लक्ष्मीचा जन्म पुष्य नक्षत्रात झाला आहे असे मानले जाते, त्यामुळे हे नक्षत्र तिला अत्यंत प्रिय आहे. बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि ते धन, ज्ञान आणि समृद्धीचे कारक आहेत. गुरु आणि लक्ष्मी यांचा हा मिलाप ऐश्वर्य खेचून आणणारा ठरतो. असे मानले जाते की गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीची साधना केल्यास ती घरात स्थिर राहते, म्हणजेच विनाकारण खर्च होत नाही. या शुभ दिवशी तुमच्या घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी काही उपाय करायचे असतात. या दिवशी कनकधारा स्तोत्रम किंवा श्रीसूक्तम पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. सायंकाळी लक्ष्मी मातेसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि तिला गुलाबाचे फूल किंवा खीर अर्पण करा. शक्य असल्यास थोडे तरी सोने आणि चांदी खरेदी करा. शक्य नसेल तर घरातील सोन्याच्या दागिन्यांची हळदी कुंकू वाहून पूजा करा. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. गुरुची कृपा मिळवण्यासाठी कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा लावा. पिवळ्या वस्तू म्हणजेच चणा डाळ, केळी, पिवळे वस्त्र गरजूंना दान करा. पुष्य नक्षत्राचे आराध्य वृक्ष पिंपळ आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यात पितृदोष, इतर बाधा दूर होतात. अशा पद्धतीने आपण पुष्य नक्षत्राची म्हणजेच गुरुपुष्यामृत योगाची सर्व माहिती बघितलेली आहे. या दिवशी काय करावे, काय टाळावे. आता त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात. त्यातलाच हा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल, घरातील दुःख दारिद्र्य संपेल, अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असते ते म्हणजे भगवान विष्णूंची केलेली सेवा. या दिवशी गुरुवार आहे, या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे. विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं आवर्जून पठण करा. त्याचबरोबर भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनामावलीचं सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण आवर्जून करायचं आहे. या छोट्या छोट्या सेवा ज्या असतात, ज्या आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असतात तर त्या नष्ट करण्यासाठी मदत करत असतात.
तर असा हा प्रभावी उपाय व ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला या दुर्मिळ योगामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. असा दुर्मिळ क्षण जो आहे तर तो वर्षातून काही मोजकेच वेळ येतो. या दिवशी जर तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल, पण सकाळीच तुमच्या घरात या एका खास झाडाचं पान नक्की घेऊन या. हे पान केवळ तुमच्या घरात समृद्धीच आणणार नाही, तर तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. पती आणि मुलांच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. हा उपाय सांगण्यापूर्वी त्याचे फळ काय मिळेल हे जाणून घेऊया. जर विनाकारण लोक तुमच्या कामात अडथळे आणत असतील किंवा गुप्त शत्रूंचा त्रास असेल तर हा उपाय तुम्हाला विजय मिळवून देतो. मुलांच्या प्रगतीत किंवा करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊन त्यांची बुद्धी तल्लख होते. पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत भरभराट होते आणि घरात पैसा टिकू लागतो. घरातील कलह थांबून शांतता प्रस्थापित होते. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता जाणून घेऊया आपण कोणत्या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर 23 एप्रिलला सकाळी सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर गुरुपुष्यामृत योगाच्या काळात हे पान आणायचे आहे. गुरुपुष्यामृतचा काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे. झाडापाशी गेल्यानंतर आधी झाडाला नमस्कार करा. आता कोणतं झाड आहे ते औदुंबर म्हणजे ज्याला उंबराचं झाड आपण म्हणतो, तर त्या उंबराच्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे. तिथे पाणी अर्पण करा आणि तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करून एक पान तोडून घरी आणा. हे पान स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवा. त्यावर चंदनाचा टिळा लावा. हे पान तुमच्या घरातील देवघरात किंवा जिथे तुम्ही पूजा करता तर तिथे तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. व्यवस्थितपणे त्याची पूजा पंचोपचार करून घ्यायचे आहे. आणि तिथे हे पान ठेवत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. या मंत्राचं पठण करायचं आहे. आणि माझ्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर कर, सर्व संकटांचा नाश करा अशी आपल्याला प्रार्थना करायची. त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये हे पान तुम्हाला बांधायचं आहे आणि आपल्या पैशांच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. तुमचा एखादा व्यापार व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे पान जे आहे तर ते ठेवू शकता. बघा, गुरुवार आहे आणि या दिवशी औदुंबर म्हणजे उंबराच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की हे पान ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा नाही आहे, घरामध्ये कुठे आपण हे पान ठेवू शकत नाही, तर देवघरामध्ये जर थोडीशी जागा असेल तर तिथे ठेवू शकता. आता हे पान केव्हा ठेवायचं तर एखाद्या गुरुवारपर्यंत ठेवू शकता. पुढच्या गुरुवारी ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं. असा हा उपाय नक्की करा. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे पिवळ्या कलरच्या वस्तूंना विशेष महत्त्व दिलं जातं. पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरचे वस्त्र नक्की या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा गरिबांना दान करू शकता. याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. स्वामी समर्थांची सेवा करा, श्री गुरुदेव दत्तांची सेवा करा, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करण्याचा प्रयत्न या दिवशी करा. जे काही स्तोत्र मंत्र सेवा सांगितलेल्या आहेत त्या या उपायांसोबत आपल्याला करायच्या असतातच. बघा, उपाय आणि सेवा ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस त्याचा चांगला अजून फायदा, त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.